वाट लागली आहे वाट लागली बघा. जे बोलले तेच झालं का पाऊस आला काय बोललो ना पाऊस पडेल तिथच्या आवाज तेवढी झाली का पाऊस आला बघा. तो पण असा साधा सुद्धा ना एवढा जोराला ना पाऊस. सगळे भिजले बघा कॅमेरा वाट लागली. गाडी लग्न बघा छत्री घेऊन आयकॉनिक सीन. वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. स्वागत तुमचं आपल्या पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये गायचं. आज सकाळचे वाजले 8:30 आणि मी आता निघाले कॉलेजला जायला. कारण माझे पेपर्स आहेत सेम अँड सेम चालू आहे आमची. आणि त्यात असा विषय झाला आहे की आज आहे माझ्या दादाचं लग्न आहे माझ्या आज. ते माझ्या जो सख्या आजचा माझा मुलगा आहे ना त्याला लग्न आहे आज. आणि मी जाऊ शकतो ना इकडे कारण का पेपर आहे माझा. पेपर मला 10 ते 12:30 आहे. पण जाणार आहे कारण आणि लग्न म्हणजे एकच दिवशी सर्व आहे. आता साखरपुडा आहे 10:30 काही ते. नंतर मग दुपारी हळद द्या आणि संध्याकाळी लग्न आहे. पण आता 12:30 वाजता पेपर देऊन लगेच एकची ट्रेन आहे माझी ठाण्यावरून खोपोली. ती मला पकडायची काय पण ती नाही पकडली ना तर झाला मग तिकडेच मग मी जाऊ शकत नाही. मला भेटायला पाहिजे. नाही भेटली तर मला परत पनवेलला जाऊन खोपोली एस टी पकडून एवढा लांब कंटाळा येईल म्हणजे अजून. आणि विषयाच्या मला पेपर सुटतात 12:30 वाजता. आणि त्यात मग मला कॉलेज आहे आयरोलीला आणि तिथून ठाण्यावर 10 मिनटं लागतात. आणि माझी तिथून ट्रेन आहे कॉलेजची इथून आयरोलीवरून ट्रेन माझी 12:45 ची ट्रेन आहे. ती पोचते 10 मिनटं 12:55 पोचते ती. तिथून ती 12:50 पोचेल ते लगेच प्लॅटफॉर्म चेंज करून एकची ट्रेन आहे माझी खोपोली. ती मला पकडायची काय पण करून पकडायची. नाही भेटली ना आयुष्यभर मग एवढा लांब परत पनवेलला जाऊन जावं लागेल. तशी खोपोली ट्रेन भेटली का डायरेक्ट जाईल ना खोपोली. परत टेन्शन नाही तिथं तर बघू आता भेटते काय ट्रेन. त्याआधी पेपर आहे आपला आता अभ्यास साईन तर कॉलेजमध्ये जातो आता. ते आता आले ते वगैरे आलं यश जाऊन थोडा अभ्यास करतो पाहिजे ना रिव्हिजन. आणि मग पेपर देऊन लगेच निघतो. लगेच म्हणजे एकदम फास्ट निघेल थांबणार असणारच. तुला भेटू मला कॉलेजमध्ये लगेच डायरेक्ट कॉलेजमध्ये भेटू आपण. सो हा ब्लॉग आणि अख्खा बघा एंडपर्यंत माझ्या ब्लॉगमध्ये या. हो चला बाय बाय भेटू कॉलेजमध्ये. काय आता आज आपल्या जास्त पीजी वर हे बघा असे झोपलेत. झोप झाली नाही 3 तास झोपले फक्त एवढा अभ्यास केलाय. आणि आर्यन कुठे आहे काय करतो उघड थोडा फ्रेश व्हायला गेला आर्यन. आता येईल बघा ते घ्यायचा अभ्यास करू काही नाही. मग अभ्यास करावा लागेल थोडं न्यूमेरिकल करायला घेतो आम्ही. हा बा आला बा इकडून. काय गाईज फायनली पोचलो तो इथं. म्हणजे मी मध्ये ब्लॉगच काढला नाही डायरेक्ट आता काढते ब्लॉग. पेपर झाला आमचा. तिथं पेपरला गेलो नंतर तिकडून ट्रेन पकडली. भूक लागली. पेपरला गेलो तिकडून ट्रेन पकडली कितीची ठाणा पकडली. तिकडून ठाण्याला गेलो लगेच खोपोली पकडली. आणि आत्ताशी मी पोचलो इथं जवळ 3 वाजले आता. चाललो आता इथे या स्टेशनला आहे मी डोलवली. कारण पुढं गेलो नाही जास्त खोपोलीला कारण का भाई इथं झालं न्यायला मला. कारण खोपोलीत जाऊन टाईम होईल तर आता जाऊ. मला लागले भूक कारण का मी काहीच नाही खाल्लं अजूनपर्यंत. सकाळी फक्त खाल्लेलं ते बिस्किट तेवढाच. अजून काहीच नाही खाल्लं. आता जाऊन खातो पहिले फ्रेश वगैरे होऊन जातो मग इकडं. भूक आहे सिने पुढं आता मला बोलता पण येत नाही. काहीच आम्ही आता आलो जस्ट हॉलवर मी म्हणजे. आणि मी यायच्या हालत वगैरे लागून जायलो होते पण ब्लॉगमध्ये काढला नाही. तर यांनी हालत खेळले. माझं काय रे तुम्ही नाव काय तो सांग. समर्थ. स्विमिंग पूल कसं रे संध्याकाळी लग्न आहे आपलं. संध्याकाळी किती वाजता ते लग्न किती वाजता आहे लग्न 7 काहीतरी 7 ना 7चं लग्न आहे. त्यावर डायरेक्ट ब्लॉग शप्प जाम करा होता शॉर्ट चॅलेंजचा.
या तुळी टाकता उडी स्विमिंग पूल मध्ये. कपडे बघ. अरे जा जा कपडे काय तू पाहिलेस काय कपडे? अरे कपडे म्हणजे या कपड्यांवर उडे लागतील. मग आला हे कपडे एका लागणार हे कपडे घालतोस का? अंडरपॅन्ट वरती मार. जरा तू मारता काय उडी मारता कपडे आणले. अरे जा. परमिशन उडे. अरे मारतो उडी टाकतोस का उडी याला घे रे. दादा उडे. पुढे पुढे जाऊ ते दमच नाही ते दमच नाही रे. दमचा प्रश्न नाही रे दादा बोलेल. कोण दादा बोला? प्रफुल विपुल दादा. बायलास तू बायल्या काय माईक मध्ये काय बोलतोस मग अशी माईक मध्ये कोण बोलला? हा काय न बोलला. गप तू बोल काय बोललास सांग खराब बोल. मँगोचे पिंगी. काय बोललास? हाऊ माकली मँगीशी. टाकू कानेड्या दादा ओय इकडं बघ आंघोळ झालं आंघोळ आता नाव घ्यायचं संध्याकाळी नाव गाडी आंघोळ चालली आपली दादाची आता हळद हे करत तुझी रे अशी आंघोळ कधी होईल माझी तर वार आंघोळ अशी आपण लग्न करत नाही बरोबर सिंगल लग्न नाही करत आम्ही सिंगल भी हॅपी. आपला आंघोळ झाली का तुका वहिनी आणते ना. आंघोळ आता आंघोळ काढली पाऊस पडत वाटतं काय बघा स्टेज इथे आणि एवढी भारी हवा सुटली ना आता बेकार मला असं वाटतं पाऊसच पडेल. पाऊस नको पडायला म्हणजे झाला ना रे. ढग बघ बघ गडगडत आहे काय ते तुम्हाला मग बोलतो ना पाऊस पडेल त्यांचा जी भिजवते आवाज झाली पाऊस आला बघा तो पण असा साधा सुद्धा ना एवढा जोरात आला ना पाऊस सगळे भिजले बघा कॅमेरा वाट टाकली बघा आणि का तर लग्न आणि तो पाऊस आहे साधा सुद्धा पाऊस बेकार पाऊस आला एकदम वारा पाऊस. अरे आता पाऊस थांबणार नाही आता 7चं लग्न होता काय 7चं लग्न आता वाजलं किती 4:30 5 पाऊस आला तर सगळा ओला होईल ते खुर्च्या सगळ्या ते ओल्या होतील सगळी वाट लागली काय थाट. काय बघा अख्खी वाट लागली काय सगळा काय झालं इथं काय शी आहे बघ हात मग अशी पडायला होता काय अख्खा वेळ होता बेकार आता सगळं बघा एकदम पाणी पाणी आलाय अख्खी पावसाने अख्खी वाट लावली अख्खी शी लग्नाची अख्खी मजा आली. आता पाठ आम्ही नेतोय काय तिकडं हे बघा सगळा टबकते वरून नारळ घे रे काय जिथं अख्खी वाट लागली आहे बघा इथं एसी वाटतं एसी आहे ना रे एसी एसी एसीची अरे एसी काढला मध्ये मग ती एसीची लागली शेवटी नवऱ्यात फोटोशूट इथंच करायला घेतलाय चालू तिकडे कारण का पाऊस थांबला नाही आता थांबला आता एक तास झाला पाऊस आणि आता लग्न तर मला वाटत नाही काय बघू लग्न होईल रे लग्न होईल पण असा बाहेर बाहेर नाही थांब थांब गरम गाईच काय बघा
ती विधी करायची तिकडं आम्हाला सॉरी इथं आता त्या रूममध्ये करावं लागते काय पावसामुळे यार चालू आहे तिकडे विधी रूममध्ये घालायला लागेल. आहे पाऊस थांबायला अजून म्हणजे मग एक तास पाऊस चालू आहे बघा आयुष्य विधाचं चमकतं त्यात हे पण तिकडंच चालू आहे वाटतं विधी पण तिकडंच चालू आहे आता वाट लावली आपली गाय बघा त्यांची वीट भट्टी त्याची वीट भट्टी वाट लागली आमच्याकडे लग्न आहे ही अख्खी वाट लागली काय जेवण त्या जेवण आहे का आतमध्ये आहे ना कसं काय होईल लग्न पाऊस थांबला आता एक अर्ध्या तासात होऊ शकतो काहीतरी नाही थांबला तर त्यांनी ते विधी पण करायला घेतली काय तिकडे रूम आहे विधी करायला घेतली इथे होऊन जाऊ विधी तिकडे विधी करायला घेतली आता काहीच फायनल निघालो आम्ही बघा लूक आमचा फायनल आपला पार तिकडे उभा आहे पावडर लावतोय चला निघू असं वाटतं लोक आहे बघा ऑल ब्लॅक चला काही निघतो आता कारण का आता लग्न लागायला टाइम झालाय माझा आउटफिट हा बघा माझा आउटफिट दाखवतो तुम्हाला आउटफिट दाखव माझा कसं आहे नीट मी नाकाकडे नाही घुसरे काहीच नवर निघाला आपल्याला कसा वाटतं तुला चल तुझ्या पाठी वाटतो आम्ही मुलीचे भाऊचे फोटो घ्या सख्खी बहीण मागे तिकडे तिकडे बघ दे पटकन चल पटकन दे आम्ही तुझ्या पाठी नको तू आता दे डायरेक्ट यायचं आपल्या याच्यात पाऊस बघा पाऊस छत्री अरे वीज बसलं बघा मी छत्री घेऊन बसले माणसं अरे पुन्हा भाई छत्रीच लागलं काहीच लागणार बघा छत्री घेऊन असली उसळ तिकडे होता आतमध्ये काहीच लग्न बघा छत्री घेऊन आयकॉनिक सीन काही पाऊस काय आम्हाला नावच घेत ना आता काय बघा आलो पाणी प्यायला जस्ट जेवलो आम्ही एक ग्लास जेवलो आणि आता पाणी प्यायला आलोय चल एवढा पाऊस पडत आहे निघालास का तू पप्पा बघ गाईज फायनल आपलं लग्न झालं आहे अशा प्रकारे कारण काय बघा अजून पाणी बघ किती आहे आणि अख्खा सगळा जेवढं डेकोरेशन केलं तेवढा सगळं वाया गेला आहे कारण लग्नात पण आम्ही छत्री घेऊ असं उभा राहिलो हा बघ इकडून सर आणि जेवढं सामान होतं ना तेवढं आम्ही सगळं ऐकला म्हणजे तर नेला घरात सॉरी टेम्पो टाकला आता जस्ट आता निघालो आहे कोण ना आता आम्ही जोत सगळं भिजत लग्न केलं आमच्या फॅमिलीमध्ये पहिलं लग्न असतं पहिलं आणि शेवटचं लग्न असं म्हणजे पावसात असू दे काय नाही एवढा झालं लग्नात जाऊन घरी जावं तर वरात आहे बघू वरात पण होते का नाही
अरे बापरे. काय रे 3,000 अरे कुठला बाबा बाई त्याला किती घ्यायचे रे किती घ्यायचे 3,000 बजेट कमी केलंस. आपलं काय ठरलेलं? कुठला घ्यायचे इकडं ना दीड बोलू का उगवला सूर्य सुरू झाली सकाळ उगवला सूर्य सुरू झाली सकाळ पल्लवी मुले आयुष्याची मिळाली नवी दिशा आणि नवी चाल. मस्त मस्त काय छान छान लाल मणी तोडले काळे मणी जोडले प्रफुल्लरावांसाठी आईबाप सोडले. मस्त ਟਾਈਮ ਲੱਗੂ ਮਿਟਣੇ ਨੂੰ ਸਾਨੂੰ ਥੱਲੇ ਸਿੱਟਣੇ ਨੂੰ 21 ਵਾਰੀ ਜ਼ੋਰ ਲਾ ਲੈ ਛੱਤੀਆਂ ਐ ਨੀ ਇੱਕੋ ਨਾਰ ਦਾ ਮੈਂ 10 ਵਾਰੀ